प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर हॅपी शाबात. प्रभू येशू ख्रिस्तानं नेमलेला हा शाबात, आजच्या या शाबाताच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आजच्या सकाळी आपल्यासाठी जे मी वचन घेऊन आलेलो आहे या वचनाकडे आपण आपलं प्रस्थान करूया. आणि आजचं जे वचन आहे ते योबाचं पुस्तक 38 अध्याय आणि 12वं वचन खूप महत्वाचं वचन आहे आणि त्याकडे आपण लक्ष देऊया. तू जन्मात कधी प्रातसमयाचे नियमन केले आहे काय? प्रभातीला आपले स्थान दाखवून दिले आहे काय? महत्वाचा आणि अत्यंत गंभीर असा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त किंवा देवबाप या ठिकाणी योबाला करत आहे. योबाच्या दुःखाच्या काळात देवाने त्याच्याशी बोलताना त्याला अनेक प्रश्न विचारलेले आपल्याला योबाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. परमेश्वर या प्रश्नांचा उत्तर का अपेक्षा करत होता? परमेश्वर त्याला हे प्रश्न का विचारत होता? परमेश्वरानं त्याला हे प्रश्न विचारण्याचं कारण काय होतं? या प्रश्नाद्वारे देवाने योबाला आपल्या सामर्थ्याची, ज्ञानाची आणि सार्वभौमत्वाची जाणीव करून दिली होती. प्रियजनांनो, या प्रश्नाद्वारे तो दाखवून देत होता की मी मानवापेक्षा किती सामर्थ्य आहे, माझ्या हातात किती मोठ्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी तो म्हणतो की तू कधी या सकाळला आज्ञा दिली आहेस काय? प्रियजनांनो, हा प्रश्न मानवाच्या मर्यादा आणि देवाच्या अमर्याद सामर्थ्याकडे लक्ष वेधणारा असा प्रश्न आहे. मानव मर्यादित आहे, पण तो देव अमर्याद असा आहे. प्रियजनांनो, दररोज सकाळ होत असते, आम्ही पाहतो सूर्य उगवतो आणि पहाट आपली जागा घेत असते. ही दररोज नित्यक्रम चालू आहे. हे सर्व मानवाच्या शक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे. या सर्व गोष्टी मानव कदापि करू शकत नाही आणि हे सर्व त्याच्या शक्तीनं होत नाही. परंतु प्रियजनांनो, या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ देवाच्या आज्ञेने घडतात. या सर्व गोष्टी परमेश्वराच्या आज्ञेने घडतात. आपण अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. प्रियजनांनो, आज अशा कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यावरती मानवाचं नियंत्रण नाही, परंतु देव संपूर्ण सृष्टीवर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे जीवनातील संकटे, अडचणी आणि अनिश्चितता जी मानवाला आज भेडसावत आहे, ज्यामुळे मनुष्य घाबरा झालेला आहे, ती अनिश्चितता, यामध्ये सुद्धा आपण देवाकडे विश्वासूपणे पाहू शकतो आणि देवावर विश्वास ठेवू शकतो. प्रियजनांनो, कारण आमच्या ज्या अडचणी आम्हाला दिसत आहेत, आमच्या ज्या काळोख्या रात्री आम्हाला दिसत आहेत, आमच्या ज्या समोर मांडलेले अनेक आव्हानं दिसत आहेत, याला आम्ही स्वतःच्या सामर्थ्यानं कधीही संपवण्याचा किंवा त्यापासून बाहेर निघण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. या परिस्थितीमध्ये देवाला आम्ही विचारलं पाहिजे, देवाला घेऊन आम्ही चाललं पाहिजे. कारण योबाला विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे. योबाला परमेश्वर विचारतो की हे तुला माहित आहे का? पहाटेची कशी तू प्रातसमयाचा नियम कधी तू केलेला आहेस का? त्याला कधी आज्ञा केलेली आहेस का? जन्मात कधी म्हणलेला आहे? कधी तुझ्या आयुष्यात असं घडलेलं आहे का? नाही. हे फक्त आणि फक्त देव करू शकतो. आणि म्हणून संकट, अडचणी आणि अनिश्चिततेच्या काळामध्ये सुद्धा आपण देवावरती विसंबून राहतो. कारण जर या सर्व नैसर्गिक गोष्टी जर देवाच्या हातामध्ये आहेत, तर नक्कीच आमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट सुद्धा देवाच्या हातामध्ये आहे. या वचनातून एक महत्वाचा, आणखी एक सुंदर आध्यात्मिक धडा किंवा सत्य आपल्याला आपल्या समोर येतं. जशी देव पहाटेला तिची जागा दाखवतो किंवा त्यांना आज्ञा देतो दिवस उगवण्यासाठी, पहाट होण्यासाठी, तशीच प्रियजनांनो, तो आपल्या जीवनातील अंधार दूर करून आशेचा प्रकाश आणू शकतो. हा फार महत्वाचा समज, विचार आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. दुःखाची रात्र कितीही मोठी असली तरी देवाच्या कृपेची पहाट नक्की माणसाच्या जीवनात येणार आहे. आमेन. नक्की त्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. नक्की प्रभू त्याच्या आशीर्वादांची पहाट आमच्या जीवनात आणणार आहे. या वचनातून आम्ही आध्यात्मिक धडे शिकणं गरजेचं आहे. देव सृष्टीचा आणि आपल्या जीवनाचा प्रभू आहे हे आम्ही मान्य केलंच पाहिजे. आपण सर्वजण मानवीय नात्यानं मर्यादित अशी आहोत आणि देव सर्व शक्तिमान आहे हे आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे.
प्रत्येक नवीन सकाळ ही देवाच्या कृपेची आणि विश्वासूपणाची साक्ष देणारी अशी असते, कारण देवानच त्या पहाटेला आमच्यापर्यंत आणलेला असतो. जीवनातील अंधार कायमचा राहत नाही, परंतु देव आशेची पहाट उगवण्यासाठी सदैव तयार आहे. त्याच्या लेकराच्या जीवनामध्ये आशेची पहाट उगवण्यासाठी तो तयार आहे. प्रियजनांनो, ज्याने प्रत्येक सकाळला आज्ञा दिलेली आहे, पहाटेला उगवण्यासाठी आज्ञा केलेली आहे, तोच देव आपल्या जीवनालाही दिशा देऊ शकतो. म्हणून परिस्थितीकडे लक्ष न देता सर्व काही नियंत्रित करणाऱ्या देवाकडे विश्वासाने पहा. तो तुमच्या बरोबर आहे. देव बाप या सकाळी तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.